नगरपालिका जेव्हा जन्माला आल्या तेव्हापासूनच नगराध्यक्षांचा अंकुश हा सीओवर सुद्धा असायचा। चेकवर सह्या करायचे अधिकार नगराध्यक्षांना होते, परंतु राजकीय भावनेतूनच हा 2015 मध्ये निर्णय करण्यात आला। कारण 2015 मध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष होते, म्हणून राजकीय निर्णय हा झाला की नगराध्यक्षांचे अधिकार कमी करण्यात आले, चेकवर सही करायचे अधिकार काढून टाकण्यात आले, सीओवरचं नियंत्रण कमी करण्यात आलं आणि आज त्याच्या उलट परिस्थिती आहे। सभापती महोदय, मी मान्य मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की 90% नगरपालिका या महायुतीच्या ताब्यामध्ये आहे आज, आणि आज तरी शासनाने एकदा फेरविचार करायला पाहिजे। माझ्याकडे एक निकाल आहे परवाच्या दिवसाचा, तुम्ही म्हणतात की 9 तारखेला आम्ही स्टे उठवण्यासाठी प्रयत्न करू। 30/6/2026 ला एक निकाल लागला। माझ्या जिल्ह्याची एक नगराध्यक्ष औरंगाबाद खंडपीठात गेली होती आणि औरंगाबाद खंडपीठाने त्यांना चेकवर सही करायचे पण अधिकार बहाल केले आणि त्यांचे 64 नंबरच्या फॉर्मवर सुद्धा सही करायचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला, स्टे दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना ऑर्डर काढायला सांगितली। हा निकाल सुद्धा मी तुमच्याकडे पाठवतो। आणि म्हणून जरा विशाल धोरणातून आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करत आहोत। आपण आता सत्तेचं केंद्रीकरण केलंय या मागच्या निर्णयामध्ये, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय की हा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा एवढ्या नगराध्यक्षांचा विषय आहे। नगराध्यक्षांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खरंच चौकशी करायची असेल, तुम्हाला तुमचा जर सीओ एवढा प्रामाणिक तुम्हाला वाटत असेल, माझ्याकडे माझा सीओ माझा ऐकतो, माझी पत्नी 2002 पासून आजपर्यंत नगराध्यक्ष आहे, 30 पर्यंत राहणार आहे, पण तरी तुम्हाला जर इन्क्वायरीज करायची असेल तर 3 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळाचा खऱ्या अर्थानं तुम्ही चौकशी करा। 3 वर्षाच्या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्येच सर्वात जास्त भ्रष्टाचार या महाराष्ट्रात झाले, आणि म्हणून माझी विनंती आहे, जर नगराध्यक्ष चुकीचा चेक लिहायला सांगत असेल मंत्री महोदय तर सीओ सहीच करणार नाही, असं कधीच होत नाही। परंतु कुठंतरी आम्ही नगराध्यक्ष जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांमधून निवडून आलेला आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आता पूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि अशा असताना आपण लोकप्रतिनिधी असून लोकप्रतिनिधींच्याच अधिकार कमी करत आहोत, ही अत्यंत खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार करून आपण 64 नंबरच्या फॉर्म प्रमाणे आणि चेकवर हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे नगराध्यक्षांना सही करण्याचे अधिकार बहाल करणार आहात का? सभापती महोदय, मी जसं सांगितलं तसं आता आपण ॲक्ट केला याबाबत ज्या कोर्टामध्ये सुनावण्या आहेत, त्याची जी कोर्टाने जी स्थगिती दिली आहे ते उठवण्याची प्रोसिजर आत्ता आपण पूर्ण करतोय। ॲक्ट केल्यानंतर तो जर शासनाने जर काही बदलण्याचे निर्णय घेतले तर त्याची एक नंतरची प्रोसिजर आहे, त्यासंबंधी सभापती महोदय आत्ता मी काही सांगू शकत नाही। पण सभापती महोदय, आत्ता जे उच्च न्यायालयामध्ये मेन विषय आहे की उच्च न्यायालयामध्ये जी स्थगितीचे विषय आहेत ते आत्ता आपण काढण्याचा विषय आहे आणि तो आपण आत्ता करतोय। आत्ता आपण स्थगिती उठवत नाही, आत्ता आपण अधिकार बहाल करत नाही। आत्ता सुद्धा महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असेल, यांना सुद्धा सह्याचे अधिकार नाही आहेत। त्यामुळे शासनाचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये आत्ता लगेचच मी तो अधिकार तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही।